बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निरंजनी आम्ही बांधिले निरंजनी आम्ही बांधी निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निराकारी निरंतर राहिलो से निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही
पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही पावलो आम्ही खंड ऐक्याचा अखंड अखंड ऐक्याचा पावलो आम्ही अखंड ऐक्याचा पावलो आम्ही निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः चरणा संतंजेय
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका चे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर मृत्युदारा सोपान देवा मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो से निराभासी पूर्ण झाले समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती प्रतिपादन करतात. विठ्ठल आपली स्थिती आपली अवस्था सांगणारा हा अभंग आहे. तुकोबारायांनी या मानव देहामध्ये दोन प्रकारच्या स्थितीचं उल्लंघन करून म्हणजे दोन प्रकारचा दसरा साजरा करून तिसऱ्या स्थितीमध्ये पदार्पण केलेलं होतं. तिसऱ्या स्थितीवर तुकोबाराय आरूढ झालेले आहेत. पहिली स्थिती सांसारिक स्थिती आहे. तुकोबारायांनी वयाच्या 19-20व्या वर्षी या स्थितीचं सीमोल्लंघन केलं आणि साधक क्षेत्रामध्ये तुकोबाराय प्रविष्ट झाले. साधकाचं जीवन जगले. साधारण 10 वर्ष धरूया आपण ते. आणि 30व्या वर्षी तुकोबारायांनी त्याही स्थितीचं सीमोल्लंघन केलेलं आहे आणि सिद्ध अवस्थेमध्ये पदार्पण केलं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये तुकोबारायांच्या या तिन्ही स्थितीचं म्हणजे तिन्ही अवस्थेतील तुकोबारायांचं दर्शन आपल्याला करायला मिळतंय. संसारी तुकोबाराय, साधक तुकोबाराय आणि सिद्ध तुकोबाराय. आजच्या अभंगात जे तुकोबारायांचं दर्शन घडणार आहे ते सिद्ध तुकोबाराय या रूपाने दर्शन घडतंय. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी एक परिहार देणं नितांत आवश्यक आहे, गरजेचं आहे. मागच्या वर्षी या उत्सवामध्ये पाठीवर हात अशा प्रकारचे टाकणारे भाऊ उपस्थित होते. विठ्ठल विठ्ठल परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य भाऊनी हा सप्ताह अनेक वर्ष अशा प्रकारचा चालवला. सप्ताहाची सुरुवात परमपूजनीय वैकुंठवासी मदन महाराजांनी केली असली तरी प्रत्यक्ष त्याचं संचलन संवाहन ज्याला म्हटलं जातं ते मात्र भाऊनी केलं. अनेक वर्ष केलं. निश्चित मला नाही सांगता येणार किती वर्ष केलं, पण आम्ही जसे इथं पंढरपूरला जन्माला आलो तसं तेव्हापासून भाऊच चालवत होते. विठ्ठल विठ्ठल
गोष्ट ही आहे की भाऊनी शरीर सोडल्यानंतरही त्यांचं हे कार्य अगदी तितक्याच उत्साहाने पुढेही चालू आहे. आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज तो वसा चालवतायत. त्यांनी चालवावा, खूप चांगल्या प्रकारे अशा प्रकारचा चालवावा आणि भाऊंचं कार्य अव्याहत चालू ठेवावं अशा प्रकारची प्रार्थना त्यांना करून, पांडुरंगाच्या चरणी ही मागणी करून की तशा प्रकारची बुद्धी अनुकूलता भगवंतांनी त्यांना द्यावी. असा हा उत्सव आहे. तेव्हा भाऊंच्या चरणावर पुनश्च शतशः अशा प्रकारचं दंडवत करून या अभंगाच्या चिंतनाकडे आपण येऊ. तुकोबरायांनी आपली स्थिती सांगितलेली आहे. प्रत्यक्ष जीवनाचं रहस्य तुकोबरायांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. महाराज तुकोबाराय त्या कालामध्ये आगळं वेगळं अशा प्रकारचं जीवन जगत होते आणि त्या तुकोबरायांच्या जीवनाकडे पाहिलं की सगळं जग चक्रावून जायचं. लोकांना हे समजतच नव्हतं की हे काय बुवा, हे काय बुवा. प्रत्येक जण दुसऱ्याला असाच प्रश्न करायचा, हे काय बुवा. असं काय दिसत होतं तुकोबरायांच्या जीवनामध्ये. तुकोबरायांच्या जीवनामध्ये असे अनेक अशा प्रकारचे कार्य दिसत होते, घटक दिसत होते. त्याच्यातला पहिला घटक हा होता की तुकोबाराय अखंड संतुष्ट असायचे. संतुष्ट सर्वदा सोये व्यापक निर्धार. दया नाही अपपर, दया नाही अपपर. संतुष्ट सर्वदा सोये व्यापक निर्धार. संतुष्ट सर्वदा सोये व्यापक निर्धार. जय विरक्त दया नाही अपपर. संतुष्ट सर्वदा. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटले हळहळ त्रिगुणाचे, तुटले हळहळ त्रिगुणाचे, तुटले हळहळ तुटले हळहळ. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. तुटली हळहळ त्रिगुणाची, तुटली हळहळ त्रिगुणाची. तुटली हळहळ. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. सदा सर्व काळ हे चित्त संतुष्ट. तुकोबरायांच्या जीवनामध्ये हा एक फार मोठा विशेष समाजाच्या अनुभवाला येत होता
की तुकाराम महाराज सतत प्रसन्न, सतत अशा प्रकारचे संतुष्ट असायचे, खुश असायचे. आपणही खुश नसतो असं नाही, पण सतत नाही. मग या वर्षीच्या पावसासारखे सतत हा संतुष्ट हा नाही, कधी कधी संतुष्ट हा. मनासारखं घडलं तर संतुष्ट हा, आणि मग नेहमी तर सुकलेलं तोंड आहेच की आपलं. तुकोबारांचा हा विशेष होता की मनासारखं घडल्यानंतर ते संतुष्ट होते असं नाही, सतत संतुष्ट. संतुष्ट निर्मळ चित्त सदा, संतुष्ट निर्मळ चित्त सदा. संतते समय ओळखती वेळ, संतते समय ओळखती वेळ, संतते समय संतुष्ट निर्मळ चित्त सदा, संतुष्ट निर्मळ चित्त सदा, संतुष्ट निर्मळ चित्त सदा. सतत संतुष्ट. प्रतिकूल परिस्थितीमध्येही मनाच्या विरुद्ध घडल्यानंतरही तुकोबारायांच्या संतुष्टीला कधीच ओहटी लागत नव्हती. आणि हे पाहिल्यानंतर लोकांची बोट आपोआप तोंडात घुसत होती. हे काय, हे कस काय, हे कस काय. तसं तुकाराम महाराजांच्याकडे बाह्य दृष्टीनं अनुकूल बहुतेक काही नव्हतंच. प्रतिकूलतेची तुकोबारायांच्यावर फार दिसत, फार प्रेम. तुकाराम महाराजांनाही प्रतिकूलता आवडतच होती, आणि प्रतिकूलतेलाही तुकोबाराय आवडायचे. आणि अशा स्थितीमध्ये चित्त अखंड संतुष्ट असायचं तुकोबारांचं. आणि हा लोकांच्या आश्चर्याचा विषय बनलेला होता की हे कसं आहे हो, हे कसं आहे हो, हे कसं आहे हो. आपण एवढं उरावर घेतलंय तरी आपलं चित्त संतुष्ट नाही. एवढं कमवतोय, एवढं पार भावाला मातीत घातलं, शेजाऱ्याला मातीत घातलं, बापाला मातीत घालून सगळे पाप करून एवढं गोळा करतोय तरी आपलं चित्त संतुष्ट नाही. आणि यांच्याजवळ काहीच नाही, काहीच नाही. आम्ही सदैव सुडके आणि चित्त संतुष्ट काय, हे कसं आहे. तुकोबारांच्या जीवनातला लोकांना आश्चर्याचा वाटणारा घटक हा होता की तुकोबाराय सतत संतुष्ट, सतत प्रसन्न, सतत हसतच राहायचे. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी हे तुकोबाराय अनुभवत होते जीवनामध्ये सिद्धावस्थेत पदार्पण झाल्यानंतर. आणि लोकांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. अशी आणखीन पुष्कळ. भीती नावाची वस्तूच तुकाराम महाराजाकडे नव्हती. जसं काही भीतीचा आणि यांचा घटस्फोट झालेला आहे. तुका म्हणे भय आम्हा स्वप्ने तेही नये, आम्हा स्वप्ने तेही नये, आम्हा स्वप्ने तेही नये. तुका म्हणे भय तुका
स्वप्नी तेही नाही. कशालाच भीत नव्हते. म्हणजे भीती नावाची वस्तू त्यांच्या चित्तातून पार निघून अशा प्रकारची गेलेली होती. मरणालाही भीत नव्हते. बाकीचं नाहीच कशाला, तर मरणाला सुद्धा भीत नव्हते. बऱ्याच लायसन काढलेले सुद्धा भीतात. नाही का? मंत्री भीतात. अंगरक्षक ठेवावे लागतात. सगळं जग अशा प्रकारचं भीतीनं ग्रस्त आहे आणि तुकाराम महाराज भीत नाही. हाही दुसरा आश्चर्याचा घटक होता तो. आणि सगळ्यात महत्वाचं आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे तुकाराम महाराजाला काही कमी आहे असं वाटतच नव्हतं. तुकोबारांना आपल्या जीवनात काही कमी आहे याची अनुभूतीच नव्हती. बघावं तर काहीच दिसत नाही आणि बोलणं तर लोडे, बालिस्ते, पलंग, सुपत्ती, परी नाही लंगोटी, नेसायला लंगोटीचा पत्ता नाही. पण आम्ही तो काय म्हणे, आम्ही राजे त्रैलोक्याचे. रिद्धी सिद्धी दासी कामधेनु. फक्त खायला आम्हाला भाकर नसते तो भाग वेगळा, नाहीतर मग रिद्धी सिद्धी ह्या सगळ्या आमच्या दासी आहेत. कामधेनु आमच्या घरी आहे. बरोबर. कमी नावाची वस्तू तुकोबारांना कधी अनुभवाला येत नव्हती, कमीच नव्हती. आणि मग शेवट लोकांनी विचारलं तुकोबारांना की बा हे काय कारण काय आहे, तुमच्या अशा प्रकारच्या या जीवनाचं रहस्य काय आहे, का तुम्ही कशालाच भीत नाही, मृत्यूला का बरं भीत नाही. तुकोबारांनी सांगितलं मृत्यू मेला. म्हणजे मेलेल्या माणसाला घाबरायचं काय कारण आहे. महाराज आपल्याला मेलेल्याची सुद्धा काय वाटत आहे. म्हणजे आपलं असे एखादा विरोधक असेल त्याची जिवंतपणी भीती वाटेल याच्यात विशेष नाही. तो मेल्यावर सुद्धा काय वाटते, भीती वाटते. त्याला जिथं जाळलेलं असतं तिथून एकट्याला जायला नको वाटत. तुकोबाराय तुम्ही मृत्यूला का भीत नाही. तुकोबारांनी सरळ सांगितलं की आमचं मरण काय झालेलं आहे, मेलेलं आहे. आम्ही अशा ठिकाणी राहतो, देवाने असं आम्हाला ठिकाण दिलं की त्या ठिकाणी मृत्यूला प्रवेशच नाही. न लगे मरावे न लगे मरावे माझ्या उपकारासाठी ठाव दिला. तुकोबाराय म्हणतात की मृत्यूला घाबरण्याचं कारण याच्याकरता नाहीये की आम्ही जिथं राहतो तिथं मृत्यूचा हात पोहोचत नाही. आम्ही जिथं राहतो तिथं कमी येतच नाही. आम्ही जिथं राहतो तिथं भीतीचा संबंध नाही. आम्ही जिथं राहतो तिथं नुसताच आनंद आहे, नुसता आनंद आहे. मग लोकांनी विचारलं महाराज तुम्ही नेमकं राहता तरी कुठं. घरी.
आम्ही कुठं राहतो? घरी. पण महाराज, तुम्ही घरी राहता आणि त्या मध्ये मृत्यूचा हात पोहोचत नाही असे तुम्ही म्हणता. एक तर हे आम्हाला अगोदर पटलेलं नाहीच आहे. कारण असं कोणतं घर आहे की जिथं मृत्यूचा हात काय होत नाही, पोहोचत नाही. महाराज, या बाबतीत भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातली एक घटना आठवल्याशिवाय राहत नाही. भगवान त्या काळामध्ये द्वारकेमध्ये होते आणि अर्जुनही तीर्थयात्रा करत करत कुठे आलेला होता? द्वारकेमध्ये आलेला आहे. द्वारकेतला एक उत्सव आहे, 3 दिवस चालणारा तो उत्सव आहे. आणि त्या उत्सवामध्ये यज्ञाची दीक्षा घेऊन भगवान बसलेले आहेत. आणि एक ब्राह्मण आलेला आहे महाराज. आरडत ओरडत बोंबलतच आला, द्वारकाधीश हे नाटक बंद करा. माझी पत्नी प्रसव वेदना सुरू झालेल्या आहेत तिला. माझ्या मुलाचं संरक्षण करा. आजपर्यंत जेवढीही मुलं झाली जन्माला आली की काळ त्याला घेऊन जातोय. आणि अकाली मृत्यू जर होत असेल तर ते पापामुळे होत असतो. पूर्ण कालानंतरच्या मृत्यूचं स्वागत केलेलं आहे सगळ्यांनीच. पण अकाली कोणाला मृत्यू ओढवत असेल तर ते राजाचं पाप मानलं जातं महाराज. तेव्हा हे ढोंग बंद करा, आता यज्ञ फिज्ञ करायचं आणि माझ्या मुलाचं संरक्षण करा. द्वारकाधीश, धर्माची स्थापना करण्याकरता तुम्ही आलेले आहात आणि तुमच्याच नगरीमध्ये अधर्म आहे, अधर्म. कारण अधर्म असल्याशिवाय, पाप असल्याशिवाय माझ्या मुलाचा अकाली मृत्यू नाही होत. असं बोलायला लागला महाराज. अर्जुनाला काही ते सहन झालं नाही. अर्जुनाने सांगितलं, तुला समजतंय काय, कोणाला बोलतोस तू? ती म्हणे, तू गप्प बैस, तू गप्प बैस. माझी आतापर्यंत 2-3 मुलं मेलेली आहेत. तू करणार आहे का माझ्या मुलाचं संरक्षण? तो म्हटला, हा मी करतो. काय तू करतोस? त्यांनी सांगितलं, तू मला ओळखलेलं नाहीये. मी विश्वातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, अमक्याचा शिष्य आहे, तमक्याचा शिष्य आहे. मी तुझ्या मुलाचं मृत्यूपासून संरक्षण करू शकतो. आणि अर्जुन गेलेला आहे महाराज. प्रसव वेदना सुरू झालेल्या होत्या त्याच्या पत्नीला. अर्जुनाने आपल्या मंत्रांनी त्याच्या झोपडीवर असं कुंपण तयार केलं बाणाने की त्याच्यातून मृत्यू नाही, हवा सुद्धा मध्ये घुसू शकणार नाही. मुलाचा जन्म झालेला आहे. मुलाचा आवाज ऐकल्यानंतर सगळ्यांना आनंद झालेला आहे. आणि जन्म झाल्यानंतर 2-5 क्षण जातात न जातात तोपर्यंत कुठली तरी शक्ती आलेली आहे. अर्जुनांचं ते कुंपण बाणाचं ते तोडलेलं आहे आणि त्या मुलाला घेऊन अशा प्रकारची काळाचा हात पोहोचत नाही. असं कसं काय होणार? तुकोबार असं कुठं तुमचं ठिकाण आहे, कुठं घर आहे, कुठं बांधलंय घर तुम्ही, कुठं आहे घर तुमचं? तेव्हा आपण घर कुठं बांधलं तेच तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर. निरंतर राहिलो हे, निराकार निरंतर राहिलो ते, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. निराकार निरंतर
अशा प्रकारचं घर बांधलेलं आहे. म्हणजे एरिया कोणता, कोणत्या ठिकाणी काळाचा हात पोहोचत नाही, कुठं नुसताच आनंद आहे, कुठं अपूर्णता, कमी उणीव अशा प्रकारची नाही. त्याचं वर्णन तुकोबारायांनी या प्रथम चरणामध्ये, सगळ्या अभंगात तेच वर्णन आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही निरंजनी घर बांधिले. निरंजनी निराकारी आम्ही घर बांधलेले. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्या ठिकाणी घर बांधले. कोणत्या ठिकाणी म्हटले, ज्याला आकार नाही आणि जे शुद्ध आहे. निरंजन शब्दाचा अर्थ अंजन रहित, कालिमा रहित, अशुद्धी रहित, शुद्ध अशा प्रकारचं जे स्वरूप आहे. कसलाच मल त्याच्या ठिकाणी नाही. आणि या ठिकाणी काय नाही, आकारही नाही, अशा ठिकाणी आम्ही घर बांधलं. आता ऐकणाऱ्याला हे काहीच उमजलं नाही. घर बांधलं एवढं लक्षात आलं, कारण घर बांधणं हे सगळे अनुभवतात. स्वतः बांधलेलं असतं किंवा दुसरे बांधलेले पाहत असतात, त्याच्यामुळं घर बांधलं याचा अर्थ कळाला. पण ज्या ठिकाणी घर बांधलं तुकोबाराय म्हणतात, त्या ठिकाणाचा अर्थ त्यांना काही उमजलाच नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, निरंजनी आम्ही घर बांधले. यांना वाटलं की एखाद्या एरियाचं नाव काय असेल, निरंजन. गावाचं, विभागाचं, एखाद्या स्थानाचं नाव. इकडं गोपाळपुरा म्हणतात, अंबाबाईचं पटांगण, इकडं स्टेशन रोड, भक्ती रोड, असे त्या त्या विभागाला काय दिलेले असतात, नावं दिलेली असतात. तसं निरंजन नावाचा एखादा विभाग असेल देहूमध्ये, कारण तुकाराम महाराज देहूचे हे लोकांच्या डोक्यात फिटच बसलेलं ना. तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, वा आम्ही गावाचे फिवाचे नाही, कोणत्याच काहीच मी नव्हे, कोणीये गावीचा, कोणीये गावीचा मी नव्हे, मी कोणत्याही गावाचा नाही. पण व्यक्ती म्हटलं की ती कुठंतरी राहणार. व्यक्तीच्या अस्तित्वाला हे दोन कारणीभूत असतातच, देश आणि काल. कालाला सोडून व्यक्ती कशी राहील आणि देशाला सोडून व्यक्ती कशी राहील. ज्या देशात ती राहते तो देशच तिचं काय मानलं जातो, गाव अशा प्रकारचं मानलं जातं. तुकोबाराय म्हणतात की आम्ही कुठंच राहत नाही. तुकाराम महाराजांनी काय अलीकडे काय तुकाराम महाराज गांजा फिंजा प्यायला लागले काय तुकाराम कोणत्याच गावाचे नाही असं कसं काय म्हणतात तुकोबाराय. पण तुम्ही राहता, आमच्या घरी राहतो. म्हटलं मग घर जिथे आहे ते तर गाव असेल ना. कुठं बांधलंय तुम्ही घर, निरंजनी. कुठं बांधलंय घर, निरंजनी. निरंजनी निरंजनी त्याचा काही अर्थ कळना गेला. निरंजनी म्हणजे काय, निरंजन शब्दाचा अर्थ शुद्ध अशा प्रकारचा केला. पण ठिकाणाने शुद्ध, कोणती त्या ठिकाणी अशुद्धी नाही. तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात बाकीच्या तर अशुद्ध त्या ठिकाणी नाही, त्याच्यात विशेष नाही.
पण द्वैताची अशुद्धी सुद्धा त्या ठिकाणी नाही. अगदी ज्ञानाचाही विटाळ तिथं नाही. जाणीवेचा विटाळ सुद्धा तिथं नाही. अशा प्रकारचं ते काय आहे, सोहळं पवित्र असं ठिकाण आहे. आणि तिथं आम्ही घर बांधले. यांना म्हटलं ते उगाचच आपल्याला कळत नाही म्हणण्यापेक्षा थोडस दुसरं हे करून घेऊन मग हळूहळू आपल्याला लक्षात येईल ते की नेमकं यांचं ठिकाण म्हणजे यांनी घर कुठं बांधलेलं आहे ते. मग त्यांनी विचारलं, का हो महाराज, ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून हे मानलं की तुम्ही जिथं घर बांधलेलं आहे तिथं काळाचा काय होत नाही, हात पोहोचत नाही, तिथं काळ येतच नाही, त्याच्यामुळं तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही. पण आम्हाला हे सांगा की तुम्ही घरातून ज्या वेळेला बाहेर याल, दुसऱ्या गावाला जाल, समाजात याल, तर त्यावेळेला तिथं तर काळाचं चालेल ना. पण नाही, तुमच्या घरी बाहेर आल्यावर मग काळाने झडप घातल्यावर मग काय करणार. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बाहेर येतच नाही. निराकारी निरंतर राहिलो ते निराकारी निरंतर. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलो ते. निराकारी निरंतर राहिलो ते. निराकारी निरंतर राहिलो ते. निरंजनी आम्ही बांधिले त्या ठिकाणाला सोडून कधी बाहेर येतच नाही. निरंतर राहिलोसे, अखंड आमचं तिथंच वास्तव्य आहे, तिथंच आम्ही राहतो. बरं, आम्हाला हे सांगा की ते ठिकाण नेमकं कुठे आहे बरं, ते ठिकाण नेमकं कुठे आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बावळटच आहे तू. ते ठिकाण कुठं नाही, मग कुठं त्या ठिकाणावर आहे. ते ठिकाण कुठं आहे असं नाही, कुठं हे तिथं आहे. विठाल विठाल. महाराज, तुम्ही असं काही नाही, कोड्यात नका बोलू, आम्हाला तुमचंच बोलणंच कळानं गेलंय. ते ठिकाण कुठं नाही, कुठं तिथं आहे म्हणजे काय. म्हणजे असं आहे की तुला असं म्हणायचंय की कोणत्या देशामध्ये ते ठिकाण आहे, बरोबर आहे की नाही. हा, हे तुमचं हे बरोबर आहे, हे लक्षात आलं. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही घर बांधलं, ज्याला निरंजन अशा प्रकारचं तुम्ही काय दिलं, नाव दिलं, तर असं निरंजन नावाचं ठिकाण आहे, नेमकं कुठं आहे हे आम्हाला सांग. मग मी त्याचंच उत्तर दिलं. त्याचंच उत्तर दिलं की जे निरंजन आहे ते कुठ्यात नाही, कुठं ते निरंजनात आहे. परत तुम्ही आणखीन ते पहिलं सांगितलं बा, ते आम्हाला काय लक्ष काय असतं, आपल्या चित्तामध्ये अशा प्रकारची एक मान्यता अशी अगदी आपल्या मुळ्या रोवून बसलेली आहे. कोणची मान्यता, की जगातली कुठलीही वस्तू कुठल्या तरी देशात आणि कुठल्या तरी कालामध्ये असते. म्हणजे प्रत्येक वस्तूच्या अस्तित्वाला आधार देश आणि काल आहे. विठ्ठल विठ्ठल.
मान्यता याच जन्मातले असं नाही, अनंत जन्मातले. आणि मग त्या मान्यतेतून हा प्रश्न विचारला की ते निरंजन नावाचं ठिकाण कुठं आहे, कुठं शब्दाचा अर्थ कोणत्या देशामध्ये आहे, कुठं हा शब्द देशवाचक अशा प्रकारचा आहे. आता हे खरं आहे की जगतंत पाती ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कुठल्या तरी देशात आहेत आणि कुठल्या तरी कालामध्ये, हे खरं आहे. पण त्या जगातल्या वस्तू कुठल्या तरी देशात आहेत. तुकाराम महाराजांनी ज्या ठिकाणी घर बांधलं ते ठिकाण जगात नाही मोडत, मग जग त्याच्यात मोडतो. त्या स्वरूपाच्या एका अंशावर हे सगळं जग स्थित आहे. जग मेकांशेन स्थितो जगत अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तव अर्जुन विष्टभ्यामिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. जगत एकांशेन स्थितः, हे सगळं जग माझ्या एका अंशावर स्थित आहे. आणि त्या जगामध्ये देश आणि काल आहेत, म्हणजे देशही याच्या एका अंशावर स्थित आहे. आणि लोक विचारतात ते कोणत्या देशात आहे. जो देश या निरंजन स्वरूप असणाऱ्या पदार्थाच्या एका अंशावर आहे, त्या अंशात हा पदार्थ कुठे आहे जर विचारलं तर काय उत्तर देणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की ते निरंजन कुठं आहे असं नाही, ते कुठं निरंजनात आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐकणाऱ्याला एवढं सांगितलं तरी काही उमजलं नाही. मग त्यांनी दुसऱ्या दृष्टीनं प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुकोबारायांनी म्हटलं की निरंजनी आम्ही, निरंजनी म्या असं नाही म्हटले तुकोबाराय, निरंजनी आम्ही. अर्थात आम्ही हे बहुवचन आहे. आणि म्हणजेच तुकोबारायांनीच तिथं घर बांधलंय असं नाही, तर तुकोबारायांच्या बरोबर आणखीन काही मंडळी आहे. मग तशा दृष्टीनं त्यांनी विचारलं की म्हटले तुकोबाराय तुम्ही आम्ही निरंजनी घर बांधले म्हटले, मग तुमच्या बरोबर आणखीन कुणी कुणी तिथले प्लॉट घेतले. या तुमच्या आम्ही म्हणण्यामध्ये बाकीचे कोण कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात अरे बा किती आहेत असे, खूप आहे, खूप खूप आहे. असं खूप खूप नावं सांगा ना, थोडी नावं. नामदेवराय, नामदेवराय सुद्धा म्हणतात परेहुनी परते घर ते राहू निरंतर. ज्ञानोबाराय, सावता महाराज, गोरोबा काका, चोखा मेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपन काका, मुक्ताबाई, नरहरी सोनार, संत सेना महाराज, किती सांगू तुला नाव. म्हटले हे सगळे संत का. हा आता तू बरोबर बोललास. हे सगळे संत आहे ना, ह्यांचे सगळ्यांची तिथं प्लॉट आहे. हे सगळेच तिथं राहतात. विठ्ठल विठ्ठल. ठाव धरिला संत जनी, ठाव धरिला संत जनी, ठाव धरिला संत जनी, ठाव धरिला संत जनी, ठाव धरिला संत जनी,
ठाव धरिला ठाव धरिला संतजनी, संतजनी ठाव धरिला आणि सुखे लपोनी राहिले. तर तिथं या सगळ्या संतांच्या अशा प्रकारची घरं आहेत. सगळी संत मंडळी तिथं राहतात. नाही, जी तिथं राहायला गेली त्यांनाच काय म्हटलं जातं? संत म्हटलं जातं. उगा बावळाट सारखं कीर्तन करणाऱ्याला भजन करणाऱ्याला संत नाही म्हणायचं. ज्या वेळेला तिथला प्लॉट खरेदी केला, तिथं राहायला गेला की मग तो काय होतो? संत अशा प्रकारचा होतो. संत गेले तया ठाया देवराया पाववी, पुढे गेले ते निधाई झाले. सगळे संत तिथं राहतात म्हटलं. कुठं म्हणजे निरंजनात का? हा, निरंजन बरोबर सांगितलं. याच्या काय तो प्लॅट लक्षात येईनाच गेला, म्हणजे तो एरिया लक्षात येईना गेला. तुकाराम महाराजांनी आम्हीचा अर्थ सांगितला वगैरे सगळे संत. काय विशेष काय बरं महाराज त्या ठिकाणाचं? बाबा त्या ठिकाणाचं विशेष काय असं म्हणलास तर त्याचं एक उत्तर असं आहे की सगळं विशेष आहे. आणि खरं असं आहे की कुठलाच विशेष तिथं नाही, हा तिथला विशेष. विठाल विठाल पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. काय म्हणले? काय विशेष सांगितला? कसलाही विशेष नसणं हाच त्याचा काय आहे. कारण जगतामध्ये ज्याही वस्तू आहेत, ज्याही व्यक्ती आहेत, जीही ठिकाण आहेत, प्रत्येकाचा काही ना काही काय असतो? काही ना काही प्रत्येकाचा विशेष असतो. मग कोणाचं ठेंगणं असणं हा विशेष असेल, कोणाचं लंबू असणं हा विशेष असेल, कोणाचं जाडजूड असणं हा विशेष, शरीराचा विशेष, आकाराचा विशेष असेल, कोणाचा नावाचा विशेष असेल, कोणाचा कुळाचा विशेष असेल, कोणाचा परिस्थितीचा विशेष असेल, कोणाचा गुणाचा विशेष असेल, कोणाचा कलेचा विशेष असेल, कोणाचा सत्तेचा विशेष असेल, अभिनयाचा विशेष असेल. कुठले ना कुठला विशेष प्रत्येकाच्या ठिकाणी असतोच. विशेष रहित अशा प्रकारची वस्तू आपल्याला जगतात सापडणार नाही. पण त्या ठिकाणाचा हा विशेष आहे का तिथलं कुठलाच विशेष नाही. म्हणजे कुठलाच विशेष नाही. विशेष नाही म्हणजे त्याला नाव नाही. कारण नावात एक विशेष असतो. नावाचे 3 प्रकार आहे. त्याच्यामध्ये सामान्य नाम आणि दुसरा नंबर कशाचा असतो? विशेष नाम. हे नावाचा विशेष असतो. त्याला नावाचा विशेष नाही म्हणजे त्याला नाव नाही. नाव नाही, नाव नाही त्याला. मग आता तुम्ही म्हणले की ते निरंजनी आम्ही बांधिले घर, मग निरंजन हे काय आहे? येड्यात ते त्याचं नाव नाही. विठ्ठल विठ्ठल पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणलं पण महाराज मी एक विचारू का? हा विचार ना. पण त्याला नाव का बरं नाही ठेवलं? आता का बरं नाही ठेवलं हे त्याच्या आईला विचारायला पाहिजे. कारण नामकरण विधी कोण करतं? आई वडील करत असतात. त्याच्या आई बापाला विचारलं पाहिजे की तुम्ही याला नाव का नाही दिलं? मग चला म्हटले जाऊ आपण त्याच्या आई बापाकडे. मग त्याला आई बी नाही बाप बी नाही, त्याला आई नाही आणि
बापही नाही आहे, वस्तू आहे नाही, बाप नाही कस काय? वस्तू जर असेल तर कोणापासून तरी ती उत्पन्न झालेली असेल ना. बरोबर आहे तुझं, पण वस्तूचे दोन प्रकार आहेत. वस्तूचे दोन प्रकार आहेत. संस्कृत मध्ये भूधातू आहे आणि त्या भूधातूचे दोन अर्थ दिलेले आहेत, होणे असणे. होणे आणि असणे असा भूधातूचा अर्थ संस्कृतच्या पहिल्या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. भूभवती म्हणजे होणे किंवा असणे. आणि मग तर जगामध्ये ज्या वस्तू आहेत त्याचेही दोन प्रकार आहेत. भूत म्हटलं जातं, म्हणजे झालेली वस्तू असेल त्यालाही काय म्हणतात? भूत म्हणतात. आणि असलेली वस्तू असेल त्यालाही भूत म्हणतात. म्हणून सगळ्या जगतातल्या प्राण्यालाही भूत म्हटलेलं आहे संत वाङ्मयामध्ये. जे जे भेटे भूत. आणि पांडुरंगाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? भूत. अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. पंढरीचे भूत मोठे. तर मग हे भूत आणि ते भूत, तर हे झालेलं भूत आणि ते असलेलं भूत. त्याच्यामध्ये हा फरक आहे की हे झालेले भूत आहेत, म्हणजे उत्पन्न झाल्यानंतर त्याला अस्तित्व प्राप्त होणं हे झालेलं भूत आहे. आणि एक वस्तू असे की त्याची उत्पत्तीच नाही, ते अनादी अशा प्रकारचं असलेलं आहे, म्हणजे त्याची उत्पत्तीच नाही. त्याला त्याच्यामुळे आई बापाचा प्रश्न नाही, मग कोणाला विचारायचं? आता तर अवघडच आहे. पण मग काय हरकत आहे? मग दुसरे तुम्ही आम्ही ठेवू नाव बा, त्याला नसेल आई बाप तर नावही ठेवता येत नाही. का ठेवता येत नाही? कोणतंच नाव तिथपर्यंत पोहोचत नाही. नाव कशा करता ठेवायचं असतं? त्या वस्तूला ओळखण्याकरता. नाव काय करतं? त्या वस्तूशी संबंध करून त्या वस्तूचं स्मरण करून देत असतं, शक्तिवृत्तीनं किंवा लक्षणवृत्तीनं. मग ठीक आहे, तर जे निरंजन तत्व आहे, जिथं आम्ही घर बांधलेलं आहे, आम्ही जिथं राहतो, म्हटले हा ते स्वरूपाने असंग आहे. असंग. असंगो हेयम पुरुषः हि अयम पुरुषः असंगः. असंग म्हणजे कोणाशी संबद्ध न होणारा. तो कोणाशी संबंध होत नाही, तर शब्दाचाही काय होऊ देत नाही, संबंध होऊ देत नाही. म्हणजे शब्द लक्ष म्हणजे शक्तिवृत्तीने तिथपर्यंत जात नाही आणि लक्षणावृत्तीने तिथपर्यंत जात नाही. शक्तिवृत्तीपेक्षा म्हणण्यापेक्षा विधिमुखापेक्षा निषेध मुखाने थोडं पुढे जाता येतं. म्हणून अतद व्यावृत्तीनं वेदांनी संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर अतद व्यावृत्ती या शब्दाचा अर्थ ते नाही. अ म्हणजे नाही, तद म्हणजे ते नाही असं म्हणायचं आणि त्याला बाजूला फेकायचं. त्याचं नाव अतद व्यावृत्ती. विढल विढल पुंडरी गवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळं त्याला आपणही नाव ठेवू शकत नाही. म्हटले निरंजन हे अतद व्यावृत्तीचं वर्णन आहे. अंजन त्या ठिकाणी नाही, म्हणून त्याला काय म्हटलं? निरंजन अशा प्रकारचं म्हटलं. तिथं आम्ही घर बांधलं, त्याचा हा सगळा परिणाम आहे. म्हणजे आमच्या अजून ते लक्षात नाही. जरा विस्ताराने सांगा ना. मी तुला विस्ताराने सांगितलं असतं, पण आमचा आजचा टाइम काय झालेला आहे? संपलेला आहे. त्या निरंजनाच्या ठिकाणी आम्ही घर बांधलं, निरंतर त्या ठिकाणी राहतो. ते आभासरहित आहे. अशा त्या तत्वाशी आम्ही समरस झालो, एकरूप अशा प्रकार झालो. त्याच्याशी अखंड ऐक्याला प्राप्त झालो. निराभासी आम्ही झालो समरस, अखंड ऐक्याचा पावलो आम्ही. त्याच्यामुळं आता आम्हाला अहंकार राहिला नाही या शरीराविषयीचा. तुका म्हणे आता नाही अहंकार. झालो तदाकार.
झालो तदाकार, आम्ही त्या निरंजनाकार अशा प्रकारचं झालो. म्हणजेच आम्हीही नित्यशुद्ध झालो, निर्मळ अशा प्रकारचं झालो. आणि म्हणून हे कसलीही घटक चिंतेचा असेल, दुःखाचा असेल, भीतीचा असेल, याचा आम्हाला स्पर्श होत नाही. निराभासी पूर्ण झालो. समरस महाराज तुम्ही नाही, आमचं काही स्पष्ट नाही. ठीक आहे म्हणले, मग उद्या येऊ पाहू. विठोबा रखुमाई.